हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग बघणार आहोत। तर ब्लाउज कटिंग करताना कोणकोणती काळजी घ्यायची याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। तर बघा इथं ब्लाउजची जी पूर्ण उंची आहे ती 16 इंच घेतलेली आहे मी इथं, हे बघा। आणि शोल्डर बघा इथं 5 इंच घेतले। तर शोल्डर इथं 5.5 इंच होतं 38 साइजसाठी, पण मी इथं डीप गळा होता 12चा गळा आहे, त्याच्यासाठी 5 इंच इथं शोल्डर टाकलेलं आहे। तर डीप गळा असेल तर तुम्ही काय करायचे, तुमचे शोल्डर जेवढं तुम्ही घेत असाल त्याच्यामधून अर्धा इंच कमी करून शोल्डर घ्यायचं आहे आणि 2 इंच गळा रुंदी ठेवायची आहे। तर बघा इथं मुंडा जो आहे तो 6 इंच घेतलेला आहे। आता 38 साइजचं हे पॅटर्न आहे, त्यासाठी बघा छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच इथं असं मी घेतलेलं आहे। तर वरच्या साईडला 11 इंच घेतलं, तसंच खालच्या साईडला सुद्धा 11 इंचावरती मार्क करायचं आहे बघा या पद्धतीने, आणि लाईन ओढून घ्यायची। आता 1.5 इंचावरती एक मार्क करायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला इथं हा पाठीमागचा मुंडा इथं देऊन द्यायचं बघा, आणि इथं कटिंग करून घ्यायचं बघा। पाठीमागचा भाग आहे तो, हे बघा या पद्धतीने इथं कट करून घेतलं बघा। आणि कोपऱ्यापर्यंतची बाही होती लांब बाही, त्याच्यासाठी बघा या पद्धतीने फोल्ड केलंय बघा। 4 पदरी कापड येतो, या पद्धतीने फोल्ड करायचं आहे। आता छातीची घडी बघा 11 इंच होती, तर बाहीची घडी घेताना काय करायचं आहे, 1 इंच कमी करून इथं बाहीची घडी टाकायची आहे। त्याच्यासाठी 10 इंच कडा टाकली आहे, इथं घडी टाकली। आता बाही ही 10.5 इंच होती, असरचं ब्लाउज आहे त्याच्यामुळे 11 इंचची इथं मी बाही घेतलेली आहे। खालचा कापड व्यवस्थित नीट ठेवायचा, त्याच्यानंतर तिथं कटिंग करायचं आहे। तर बघा जी कॅप हाईट आहे ती 3.5 इंच घेतली मी, आणि मध्ये 2 इंचावरती मार्क करायचं आहे। या पद्धतीने बघा आकार द्यायचा आहे बाहीचा, आणि मध्यभागी बघा 1.5 इंच यायला पाहिजे। आता दंडगेर जे होतं ते 6.5 इंच होतं, 6.5 मध्ये 2 इंच असं दंडगेर टाकून घ्यायचं आहे। आणि इथं बाहीची कटिंग करताना जो वरचा जो आकार आपण मुंड्याचा दिला होता तो सर्वात पहिले कटिंग करायचा आहे इथं, हे बघा या पद्धतीने। त्याच्यानंतर बाही ओपन करायची आणि जो पुढचा जो मुंडा होता त्याची इथं कटिंग करायची बघा। आता इथं बघा मी या 38 साइजचं जे हे पॅटर्न आहे त्याचं मी इथं पेपर कटिंग करून घेतलेले आहे। तुम्ही जर पेपर कटिंगचा व्हिडिओ पाहिला नसेल तर या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर मी इथं लिंक सुद्धा तुम्हाला देऊन देईल, तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता डिस्क्रिप्शनमध्ये। तर बघा या पद्धतीने पॅटर्नवर बघा जसं आहे तसं आखून घ्यायचं आहे, हे बघा या पद्धतीने। आणि या साईडने बघा जो गोल राऊंड शेप दिसतो आपल्याला, तिथून असं अर्धा इंचावरती मार्क करायचं आहे, म्हणजे शिवणीसाठी आपल्याला ते एक्स्ट्राचं घ्यायचं आहे। आता या पॅटर्नला सुद्धा तसंच करायचं आहे, साईड पीसला हे बघा गळ्याचा आकार होता तसंच काढायचा, मुंडाचा पण तसंच काढायचा, या पद्धतीने बघा जसं आहे तसंच काढायचं इथं। आता बघा जिथे आपण ही कटोरी जी जोडतो त्या साईडला 1.5 इंच किंवा अर्धा इंच इथं एक्स्ट्राचं वाढवून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर इथं कटिंग करून घ्यायची आहे। तर आपण जे 1.5 इंच वाढवलं आहे ते शिलांसाठी वाढवलेलं आहे, शिलान मार्जिनसाठी, हे बघा या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे। आपण खडूने मार्क केले त्याच्यावरतीच इथं कटिंग करायची आपल्याला, हे बघा या पद्धतीने। हे बघा या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं सावकाशपणे। तर बघा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच ब्लाउजची संपूर्ण ब्लाउजची आपण शिलाई कशी करायची तो व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, हे बघा। आता इथे क्रॉस पट्टी काढण्यासाठी बघा एका साईड या साईडला बघा दोघा साईडला व्यवस्थित करून घ्यायचं आहे, सारखं करून घेतलं कापड बघा मी।
या बाजूला 3 इंच घ्यायचं आहे, त्या साईडला मी 3.5 इंच मोजलं होतं. आता इथून असं तिरकसाचा टेप धरायचा 1 इंच तसा, असं बघा या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. आता बघा इथं जे कापड आहे ते कटिंग करून घेऊया ब्लाऊज पीसचं. तर बाहीला इथं जोड द्यावा लागणार आहे. इथं पाहू शकता तुम्ही ती डिझाईन ती बाहीसाठी दिलेली आहे. सर्वात पहिले काय करायचं आहे, बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. इथं बघा या पद्धतीने बाहीची कटिंग करायची आणि सर्वात पहिले जेवढं आपलं कापड आहे आपण अस्तरची कटिंग केली ते अस्तर व्यवस्थित तिथं कापडावरती जिथे व्यवस्थित बसत असेल त्या साईडला बसवून इथं कटिंग करायची आहे. हे बघा या पद्धतीने व्यवस्थित जिथे मावेल पॅटर्न तिथं ठेवायचं आहे आणि इथं कटिंग करून घ्यायची. बघा ॲडजस्ट करून तिथं ठेवायचं आहे आणि कटिंग करायची आपल्याला. हे बघा या पद्धतीने इथे बघा सर्व पार्ट आता व्यवस्थित इथं ठेवले गेले आहे. आता कटिंग करून घेऊया. तुम्हाला माझी कटिंगची पद्धत कशी आवडली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये बघा ब्लाऊजची संपूर्ण शिलाई कशी करायची, पप येण्यासाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे ते मी डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे. हे बघा या पद्धतीने कटिंग करून घ्यायचे व्यवस्थितपणे. आता बाहीला जोड देण्यासाठी बघा इथं जेवढे तुकडे उरलेले आहे त्याच्यामधूनच आपल्याला इथं बाहीला जोड द्यायचा आहे. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद करते मी. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.